गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मं तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमलमचलं सर्वादिसाक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं तन्नमामि। श्रीपादनाथं गुरुराजवरं मुमुक्षनाम ज्ञानदानैकदक्षं घोटिक्षेत्रनिवासं वेदविन्दावरिष्ठं सद्गुरुनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय। सच्चिदानंद रामदास बाबा की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। सब संतन की जय। आज आपण संत तुकाराम महाराज यांचा अनुग्रह दिवस माघ शुद्ध दशमी या माघ महिन्यातील येणारे शुद्ध दशमीला तुकाराम महाराजांवर बाबाजी चैतन्यांची कृपा झाली, त्यांचा अनुग्रह झाला का त्या अनु म्हणजे पुन्हा पुन्हा ग्रह म्हणजे फेरा, म्हणजे ह्या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी जो सूक्ष्म असा जो बोध असतो तो बोध भगवान बाबाजी चैतन्य यांनी भगवान संत तुकाराम महाराजांना केला, तर तो हा पुण्य पवित्र असा दिवस आहे। आणि या दिवसाला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व वारकरी वैष्णव संप्रदायामध्ये आहे। आणि या माघ शुद्ध दशमीच्या दिवशी भंडारा डोंगर येथे देऊ येथे खूप मोठा असा कार्यक्रम घडला, कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि तिथं गाथा मंदिर असा नवीन मोठा उपक्रम भव्य दिव्य चालू आहे। आणि ह्या संपूर्ण तुकाराम महाराजांचं हे जे वारकरी संप्रदायाला जे योगदान आहे, एक सगळ्यात श्रेष्ठ असं योगदान आहे की ज्यांनी आपल्याला वेद हे सोप्या मराठी भाषेत सांगितले, जे ज्ञानेश्वरी वाचू शकत नाही, जे वेद वाचू शकत नाही, जे गीता वाचू शकत नाही, जे भागवत वाचू शकत नाही, जे महापुराण वाचू शकत नाही, जे महाभारत वाचू शकत नाही, अशा सामान्य माणसाने जर तुकाराम महाराजांची जी सकल संत गाथा ही जर वाचली तर सर्वांचं ज्ञान आपोआप त्याच्यामध्ये येतं आणि ती साध्या आणि सोप्या भाषेत येत। म्हणून तुकाराम महाराजांचा प्रथम आपण नमन करू। निळोबारायांनी जे नमन केलेले त्याप्रमाणे नमो सद्गुरु तुकाज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मनुष्याकृती रागवे ख्याती केली, शिळा शिखरे सागरे तारी आली, तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्मप्रकाशी, जळी रक्षल्या निर्जीवा कागदाशी, महाराज हा जन्माला मृत्यूलोकी, दुजी उपमान आढळे इहलोकी, भवसिंधूशी बांधिला सेतू जेने, अनाथा दिना कारणे तुकयाने, तुका भासला मानव वेशधारी, परी हा लीला विग्रह निर्विकारी, स्वयं श्रीहरी व्यापको सर्व जीवा, तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा, जया पूजले आदरे पांडुरंगे, विमानास्त केले प्रयाण प्रसंगे, तनु मानवी दिव्य रूपीची केली, न त्यागी तिचे दिव्य लोकाशी नेले। असे निळोबारायाने या तुकाराम महाराजांचा एक नमन केलेलं आहे। आणि तसंच गोपाल महाराज कृत एक नामावली आहे की जी तुकाराम महाराजांना एक नम्र अशी नम्रतेची एक विनवणी आहे आणि त्यांचं एक भजन आहे एक प्रकारे त्यांच्या नामावलीचं, ते भजन आहे खूप सुंदर आहे। तर ते भजन असं आहे, श्री तुकारामा तुकारामा प्रिय श्रीरामा तुकारामा, असुरविरामा तुकारामा, स्वानंद रामा तुकारामा, चैतन्यभूषणा तुकारामा, पाषंडदूषणा तुकारामा, कथामृत आशना तुकारामा, मोहशत्रुशासना तुकारामा, वक्ता महावाणी तुकारामा, बाबाजी शिष्य शिरोमणी तुकारामा, अमृत संजीवनी तुकारामा, वैराग्य शिरोमणी तुकारामा, ज्ञानी अमिरद्रा तुकारामा, ऐश्वर्य समुद्रा तुकारामा, बोध अमृतचंद्रा तुकारामा, तू परमसुभद्रा तुकारामा, प्राणांद्री दिव्य दमना तुकारामा, तनुसहित सो गमना तुकारामा, हरिशिरीच्या सुमना तुकारामा, जिजाई रमना तुकारामा, तू तारक लोका तुकारामा, महानाम तहारका तुकारामा, नारायण जनका तुकारामा, वित्रिभुवन व्यापका तुकारामा, जय जय मुक्तिवर्या तुकारामा, चित्प्रकाश सूर्य तुकारामा, परमाद्भुत धैर्य तुकारामा, श्री विठ्ठल हृदय तुकारामा, जगद्गुरु भूपा तुकारामा, वेष्टित अमुपा तुकारामा, माया सिद्ध स्वरूपा तुकारामा, माया तपदीपा तुकारामा, अगोचर लक्ष्मी तुकारामा,
जगत व कुक्ष्मी तुकाराम, सर्वांतरी साक्षी तुकाराम, दैव गुणपक्षी तुकाराम, कुमती नरभंजन तुकाराम, प्रेमळ मनोरंजन तुकाराम, भोवय भंजन तुकाराम, प्रेमळ मनोरंजन तुकाराम, तनु ब्रह्माचित संज्ञा तुकाराम, अद्भुत प्रज्ञा तुकाराम, सर्व काळ सुज्ञा तुकाराम, जगी वंदित तवज्ञा तुकाराम, द्रष्टा तत्वज्ञा तुकाराम, भुवन भैरज्ञा तुकाराम, त्रैलोक्य कृतज्ञा तुकाराम, उद्धता अज्ञा तुकाराम, षडरूपी सहिरता तुकाराम, मायानादी तरत्या तुकाराम, तापत्रय हरत्या तुकाराम, मनोजय करत्या तुकाराम, महायोग मंडना तुकाराम, तरुपाप खंडना तुकाराम, कळिकाळ दंडना तुकाराम, गुण अशूर खंडना तुकाराम, तू सुख सागर तुकाराम, महाप्रेम आगर तुकाराम, ब्रह्मतन नागर तुकाराम, अद्भुत सौदागर तुकाराम, चिन्मय सुखवाशी तुकाराम, देहू क्षेत्रनिवासी तुकाराम, रथ साम्य सुखाशी तुकाराम, तू तारक लोकाशी तुकाराम, हरिपद्मजा भ्रमरा तुकाराम, वंद्य महा अमरा तुकाराम, कनकाई कुमारा तुकाराम, सुखधानी पामरा तुकाराम, अक्षय तनुगात्रा तुकाराम, तू परम पवित्रा तुकाराम, महासत्पत्रा तुकाराम, बोल्लभापुत्रा तुकाराम, प्रेम अद्भुत सिंधू तुकाराम, कुळसागर इंदू तुकाराम, कान्ना प्रिया बंधू तुकाराम, गुणातीत साधू तुकाराम, उन्मेष सुलोचना तुकाराम, अहम अंध भोजना तुकाराम, लोष्टवत कांचन तुकाराम, नित्य मूळ सिंचन तुकाराम, तू सुखमय पवना तुकाराम, लोकत्रय जीवना तुकाराम, आनंद तरुवना तुकाराम, ब्रह्मसुखा भुवना तुकाराम, श्रीरंग सुरंगा तुकाराम, रूढयोगी तुरंगा तुकाराम, भावुक सुयमा तुकाराम, मोहजल निर्गमा तुकाराम, सर्वज्ञ सुवर्मा तुकाराम, मूर्तिमंत धर्मा तुकाराम, प्रज्ञाक्षिता कुर्मा तुकाराम, तू विरहित कर्मा तुकाराम, कल्पद्रुप कामा तुकाराम, सुमंगल धामा तुकाराम, तपस्वी ललामा तुकाराम, महाविवेका ग्रामा तुकाराम, विकसित जगत पद्मा तुकाराम, महाकौतुक सद्मा तुकाराम, दीनदायक पद्मा तुकाराम, ज्ञानभूत कवित्पा तुकाराम, तू अकळित कळा तुकाराम, महाभक्ती भूपाळा तुकाराम, तू परम कृपाळा तुकाराम, देई शांती गोपाळा तुकाराम. असे गोपाल महाराज कृत यांनी अशी सुंदर अशी नामावली तुकाराम महाराजांना सादर केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये संपूर्णपणे तुकाराम महाराजांचं एक ऋण व्यक्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि तुकाराम महाराज हे कसे विष्णूचे प्रिय असे सखे आणि विष्णूचाच एक अवतार असलेले, तुका विष्णू विना नाही तुझ्या, अशा प्रकारे तुकाराम महाराजांचं जे वर्णन आहे ते त्यांचे रामेश्वर शास्त्रींनी केलेले आहेत. असे संत तुकाराम महाराजांचा जो अनुग्रह दिन आहे हा खूप वारकरी संप्रदायामध्ये वैष्णव पंथामध्ये खूप शिरसावंद्य मानला जातो. कारण ह्याच दिवशी तुकाराम महाराजांना हा भगवंताचा जो बोध झालेला आहे तो माघ शुद्ध दशमी या दिवशी झालेला आहे. आणि त्या निमित्तानं बरंच संप्रदायांच्या आणि हरिभक्ताची खूप त्यावर खूप श्रद्धा आहेत. आणि ह्याच दिवशी बरेच नवीन माणसं त्या दिवशी माळ घालतात. नवीन साधक, नवीन ज्यांना अशी इच्छा असते का वा आपला खरोखरच या जीवनात येऊन उद्धार व्हावा, अशा बऱ्याच माणसांना ह्या दिवशी सद्बुद्धी सुचते आणि ह्या दिवशी काहीतरी अंगीकार करतात. रामकृष्ण हरी वैखरी वाणीच्या मंत्राचा कोणी संकल्प करतात, कोणी तुळशीची पवित्र माळ घालतात, कोणी एकादशीचं व्रत आचरण चालू करतात. अशा प्रकारे ह्या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि ते महत्त्व असण्याचं कारणही बी तसंच आहे का त्या दिवशी जसं धर्मनाथ वीज होऊन गेली का ज्या दिवशी मच्छिंद्रनाथाचा मुलगा हा धर्मनाथ याला गोरक्षनाथाने दीक्षा दिली. आणि तसंच ह्या आजच्या उद्याच्या ज्या दिवशी जे माघ शुद्ध दशमी आहे ह्या दिवशी बाबाजी चैतन्याने तुकाराम महाराजांना दीक्षा दिली. तर ह्या दुनियामध्ये एक दीक्षाधीश आणि एक कोट्याधीश असतात. पण कोट्याधीशाची संपत्तीला कधी कीड लागते तो संपत्ती संपल्यानंतर तो भिकारी पण होऊ शकतो किंवा संपत्तीचा ऱ्हास होतो. पण दीक्षाधीश असा आहे का तो कधीच तो नाश पावत नाही. त्याची उत्तरातोत्तर त्याची संपत्ती, रामनामाची संपत्ती वाढतच जाते आणि तो आत्मकल्याणाच्या शिखरावर जाऊन पोचतो. असा हा दीक्षाधीश मनुष्य ह्या लोकांमध्ये कधीच वाया जात नाहीत. कारण त्याच्यावर सद्गुरूची कृपा झालेली असते आणि त्याला एक भगवंताचं अनन्यसाधारण असं प्रेम त्यानं संपादन केलेलं असतं. त्याच्यामुळे त्याचं उत्तराउत्तर त्याची ही प्रगती, परमार्थामधली प्रगती वाढतच जाते. त्याला तो वैखरीवाणी परापश्चंता मध्यमाने वैखरीत असा तो वैखरीवरून
पश्चिंतीकडे जातो, मध्यमाकडे जातो आणि परावानीकडं नाचू कीर्तनाचारंगी ज्ञानदीप लावू जगी सर्व सांडोनी माझाई म्हणा विठ्ठल रखमाई परैवन परते घर आणि तेथे राहू निरंतर. म्हणजे हे जो अभंग आहे हा कसा आपल्या जीवनामध्ये तंतोतंत उतरल अशा प्रकारे हरिभक्ताची ओढ असते आणि हरिभक्ताचं जे लक्षणं असतात किंवा त्याची जी परमार्थामधली जी वाटचाल असते तर ती परावानीकडं आणि त्या दिशेनं असते की ज्याला सतत त्याला त्याच्यामध्ये तो निमग्न होतो आणि त्याला हे संपूर्ण जग हे नश्वर वाटतं आणि ईश्वर हा एकच असं सत्य आहे की तो निर्गुण निराकार सर्वकडं ओतप्रत भरलेला आहे आणि त्याच्याविषयी त्याला असं अखंड प्रेम निर्माण होतं आणि तो सतत हरिभजन करतो. त्याला या ज्ञानेश्वर त्याला देहाचाही मोह नसतो, प्रपंचाचा नसतो, पैशाचा नसतो आणि कशाचा तो मोह सोडून देतो आणि त्याला एक सत्य अशा गोष्टीची एकदा ओळख झाली का त्या सत्यामध्ये तो रंगून जातो आणि तो ह्या असत्याचा तो असा लेश मात्रही त्याला स्पर्श करत नाहीत. तो त्याच्यात राहतो, संसारात राहतो, पण तो संसारात नसल्यासारखा असतो. जसं कमळाचं जे पान आहे ते पाण्यामध्ये असतं पण ते पाण्यात नसल्यासारखंच असतं. त्या पाण्याच्या पृष्ठभागावर जसं ते खेळत असतं तसं तो साधक हा या संसारामध्ये ह्या मायाच्या पृष्ठभागावर तो खेळत असतो. तो त्याच्यात असतो पण त्याच्यात लिप्त नसतो. अशा प्रकारे संसारी असावे असून नसावे आणि भजन करावे वेळोवेळा. म्हणजे असून नसल्यासारखा असतो तो. जसं नारळ परिपक्व नारळ जर झालं तर त्यामध्ये असलेला जो खोबऱ्याचा गोठा आहे तो त्या नारळात असतो पण त्या कवटीला धरून नसतो. म्हणजे त्याच्यात असतो पण त्याला धरून नसतो. तसं तो मनुष्य हा प्रपंचात असतो पण त्याचं सदैव चित्तामध्ये परमार्थाचं प्रभूचं त्याचं गुणगान करत असतो, त्याचं नाम घेत असतो, त्या प्रभूच्या लीलाचं सतत तो वर्णन गुणगान करत असतो. त्याला त्याच्याशिवाय चैनच पडत नाही कारण त्याला सत्याची ओळख झालेली असते मी कोण आहे. तर अशा प्रकारे जो मी कोण आहे ह्याची ओळख होण्यासाठी संत तुकाराम महाराजांनी स्वतःच त्यांनी एक अभंग लिहून ठेवला का माझ्यावर सत्यगुरुरायांची कृपा झाली. म्हणजे त्याने सत्य हा शब्द वापरला याचा अर्थ तिथं काहीतरी आहे का ह्या जगामध्ये असत्यांची सुद्धा संख्या कमी नाही का जे असत्य पण कृपा करणारी संख्या आहेत याचं ह्या अभंगावरून असा अर्थ होतो आणि ते समाजात आपल्याला दिसून पण येतात. डोंगी बोवा ज्यांचं विकारच अजून नष्ट झालेले नाहीत, जे मोह ममतेमध्येच अडकलेले आहेत अशा लोक कृपा केल्याचा भास करतात आणि मोहमाया ते गोळा करतात आणि त्याच्यावरून साधकाची उन्नती होत नाही, स्वतःची उन्नती होत नाही, ते दुसऱ्याची होत नाहीत. तर म्हणून तुकाराम महाराजांनी तो शब्द असा उपयोग केला का सत्यगुरु राया. म्हणजे ह्या गोष्टीचा आपण तंतोतंत जर विचार केला तर काहीतरी ह्या परमार्थामध्ये कुठंतरी असं महाधन दडलेलं आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. तर असा जर आपण निरंतर विचार केला तर त्या महाधनाचा ठेवा आपल्याला बी लागन जो आपल्या हृदयामध्ये आहेत आत्मारामाच्या रूपानं आहे तो. तर तुकाराम महाराजांनी सत्यगुरुराया कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही. मग सापडविले वाटे जाता गंगा स्नानन मस्तकी तो जाणं ठेविला कर. सापडले म्हणले नाही ते सापडविले म्हणले. म्हणजे त्यांच्या 8 पिढ्यांचा किंवा त्यांच्या मागील खूप पिढ्यांचा त्यांचा एक पुण्याचा संशय होता. जन्मांतरीच्या असेल पुण्य सामग्री तरीच जीव वागरी येईल श्रीरामाचे नाम. किंवा जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अशा प्रकारे त्यांनी सापडविले म्हणलेत, सापडले नाही म्हणलेत. तर त्यांच्या कुठेतरी मागील जन्माची किंवा खूप वाडवडिलांची खूप पुण्याई होती आणि त्यांचीही विचारसरणी खूप श्रेष्ठ होती. अशा सुविचारांच्या मुळे आणि वाडवडिलांच्या पुण्यामुळे त्यांना ते सापडविलं. कसं सापडवलं तर ते गंगा स्नानाला जात असताना त्यांना ते सद्गुरूंची भेट झाली आणि मस्तकी तो जाणं ठेविला कर. आता त्यांच्या मस्तकावर तो कर म्हणजे हात असा ठेवला गेला आणि ते हात ठेवून त्यांना शक्तिपात केला किंवा एक स्पर्श कृपा आहे, शब्द कृपा आहे, दृष्टी कृपा आहे. अशा प्रकारे त्यांच्यावर स्पर्श करून त्यांच्यावर सद्गुरुनाथाने त्यांच्यावर कृपा केली आणि भोजना मागता तूप पावशरण पडील विसर स्वप्ना माझी. त्यांना भोजनामध्ये तूप म्हणजे शाश्वत गोष्टीची ओळख करून दिली. आणि स्वप्न म्हणजे कसं आहे का मनी वशे ते स्वप्नी दिसेत. तसं पाहायला गेलं तर हे जगच एक स्वप्नावत आहेत. म्हणजे जगत मिथ्या हे जसं शंकराचार्यानं सांगितलं का ब्रह्म सत्य आणि जगन मिथ्या.
म्हणजे या मिथ्या जगाचं एक स्वप्न आहे आणि त्या स्वप्नामधून त्यांना जागा केलं. याचा अर्थ कोणी कसाही लावतो, परंतु जर आद्यगुरू शंकराचार्यांचं जर घेतलं ब्रह्मसत्य आणि जगन मिथ्या, तर मग तिथं स्वप्न हा विषय जे काही राहतच नाहीत. कारण आपण आता ह्या कंडिशनमध्ये पण आपण स्वप्नातच आहेत. कारण जर खोट्या जगामध्ये जर नांदत असाल तर ते खोट्या जगाचं जसं स्वप्नामध्ये जे खरं नसतं तसं खोट्या जगातही काही खरं नसतं. परंतु याच्यातून जागा करणारा जर कोणी महात्मा भेटला तर आपल्याला खऱ्याची सत्याची ओळख होते. तर अशा प्रकारे त्यांना स्वप्नामध्ये त्यांना जो विसर पडला, काय कळे उपजला अंतराय म्हणून काय त्वरा झाली. तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या मनामध्ये काहीतरी अंतर आहे. माझ्या मनामध्ये ईश्वराविषयी जी गोडी होती, माझ्या मनामध्ये जे ईश्वराविषयी जो मी अंतःकरणापासून धावा करत होता आणि त्या धावाचा रूपांतर आणि त्या धाव्यामुळं भगवंताला माझी दया आली आणि भगवंताने मला बाबाजी चैतन्यसारख्या सत्पुरुषाला माझ्याकडं पाठवलं. कारण काय कळे उपजला आहे अंतर आहे, म्हणजे माझा अंतर आहे कुठंतरी उपजला, कळला, म्हणून मला त्यांची कृपा झाली, म्हणून काय त्वरा झाली, म्हणून तर काहीतरी त्यांची त्वरा झाली, म्हणून ते माझ्याकडं आले. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खुन मालिकेची. राघव चैतन्य केशव चैतन्य ही जी मालिका आहे तर ह्या मालिकेची कोण सांगितली. कारण निळोबारायांचा अभंग ह्याच अर्थाने इथं लागू पडतो. याचा संदर्भ जो तुकाराम महाराजांनी घेतला तोच संदर्भ निळोबारायाने घेतला. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेथून या हंसरूपे ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुर्श्लोकी चारी भागवत. ते गुजविदाता सांगे नारदाशी नारदाने व्यासाशी उपदेशिले. राघव चैतन्य केले अनुष्ठान त्याशी द्वैपाने कृपा केली. कृपा करून पूर्ण हस्त ठेविला शिरीन बोध तो अंतरी ठसविला. राघवाचरणी केशव शरण बाबाजीशी पूर्ण कृपा त्याची. बाबाजींनी स्वप्नी येऊन तुकयाला अनुग्रह दिला निजप्रती. जगद्गुरु तुका अवतार नामाचा संप्रदाय सकाळांचा येथून या. निळा म्हणे मज उपदेश केला संप्रदाय दिला सकळ जना. म्हणजे असा हा चैतन्य संप्रदायाचा जो परंपरा आहे ती मुख्य महाविष्णूपासून आलेली आहे आणि त्या नारदापासून व्यासापासून अशी जी परंपरा राघव चैतन्य केशव चैतन्य असे जे आमच्या सद्गुरूंची गुरु मालिका जी आहे ती अशा प्रकारे आहेत आणि ह्या मालिकेला कोणी नकारू शकत नाहीत. संप्रदाय असल्याशिवाय आणि संप्रदायाचा बोध असल्याशिवाय मनुष्याचा ह्या नरदेहाला आलेल्या जीवाचा उद्धार होऊ शकत नाहीत. 4 संप्रदाय आहेत: चैतन्य संप्रदाय, स्वरूप संप्रदाय, आनंद संप्रदाय आणि प्रकाश संप्रदाय. अशा ह्या संप्रदायाच्या रूपानं विविध ज्यांच्या अंतःकरणात खूप ओढ आहे भगवंताविषयी अशा सत्पुरुषाला, अशा साधकाला या संप्रदायामधील त्याची जशी जशी मागल्या जन्माचे पुण्य असेल तसं तसं त्याला संप्रदाय भेटून त्याचा तो उद्धार होतो. हे नाकारता येणार नाहीत. ज्याला याच्यामध्ये अंतरंगाची गोडी माहिती आहेत त्याला तो हे जाणतो ह्या गोष्टी का खरोखर संप्रदाय हे जिवंत आहे. जसे गंगा जे भगीरथाने आणली, जे भगवान शंकराने जी गोदावरीचा उगम केला, तिथं जसं भगवान शंकराने त्यांचे जटा आपटले आणि तिथं पाणी निर्माण केलं, ते आज जिवंत आहे झरा. तसा हा ज्ञानाचा जो झरा आहे तो अजूनही जिवंत आहे. जरी तो भगवान शंकरापासून चालू झाला असेल, जरी तो मुख्य महाविष्णूपासून चालू झाला असेल, जसा दत्त संप्रदाय असेल, तर ह्या संप्रदायांची जी ज्ञानाची जी झरा आहे, जो उगम आहे, तो आज जिवंत आहे आणि तो जसा आहे तसाच आहेत. जे अनादिकालाचं तत्त्वज्ञान आहे ते अप टू डेट जसं आहे तसं राईट फाईट ते आलेलं आहे आणि ते योग्य अशा सत्पुरुषाकडून योग्य असं ज्याच्यामध्ये अंतःकरणामध्ये ज्याची गोडी निर्माण झाली आहे, ज्याला खूप ओढ लागलेली आहे भगवंताच्या दर्शनाची, अशापर्यंत ते सद्गुरू त्याच्यापर्यंत जाऊन तो भगवंताचा निरोप त्याला आजही देतात. अशा प्रकारे तुकाराम महाराजांचा अभंग तर असाच सांगतोय. बाबाजी आपले सांगितलेले नाम, बाबाजींनी त्यांच्या परंपरेने आलेले जे नाम होतं, जे महावाक्याचा बोध होता, तो बाबाजींनी भगवान श्री तुकाराम महाराजांना दिला. मंत्र दिला रामकृष्ण हरी आणि त्यांना वैखरी वाणीचा जो मंत्र आहे तो रामकृष्ण हरी हा सोपा असा मंत्र आहे. राम, कृष्ण आणि हरी. हरी म्हणजे आत्मा, एक हरी आत्मा जीव शिव सम. अशा प्रकारे असा जो आत्म्याचा जो मंत्र आहे आणि जे राम आणि कृष्ण आणि पंथक्रमी आला, रामकृष्ण पंथक्रमी आला,
ज्या प्रकारे रामकृष्णाने जो पंथक्रम आला, जसं रामाने भगवान वशिष्ठांना गुरु केलं, कृष्णाने संदीपानाला गुरु केलं, तर अशा प्रकारे आत्मरंगाची ओळख होण्यासाठी, आत्मरूपाची ओळख होण्यासाठी जसं रामकृष्णाने पंथाने गेले, त्या पद्धतीने भगवान श्री तुकाराम महाराजांना बी हा पंथ मिळाला आणि ह्या पंथाने त्याने त्याचा अनुग्रह घेतला आणि तो आस्थागतही चालू आहे. म्हणजे सकळ देवांचे दैवत सद्गुरुनाथ एकला, राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारकन, कृष्ण गुरु सांदीपन त्याने पूर्ण ब्रह्म दाविले, सकळ देवांचे दैवत सद्गुरुनाथ एकला. म्हणजे असं जे सद्गुरुनाथ हा संपूर्ण देवांचा दैवत आहे. रामालासुद्धा गुरु करावा लागला, रामालासुद्धा वशिष्ठांना शरण जावं लागलं. रामाशी राम ठाऊक असता शरण का जाता वशिष्ठाशी? जर रामाला जर खरोखर राम माहीत असता तर तो वशिष्ठाला शरण का गेला असता? म्हणजे हे नामदेव महाराजांचे जे प्रमाणे किंवा श्रीकृष्णाला बी त्या 12 वर्षे त्या संदीपन नावाच्या एका जोगड्याचे लंगोटी का धुवा लागले असतात? हा एक मोठा प्रश्न आहे ना. जो सर्वज्ञ होता तरी त्याने भगवान संदीपन ऋषीची सेवा केली आणि सेवा करूनच ती मेवा घेतला. अशा प्रकारे ज्याला भगवंताचा खरोखर जिवंत असा आशीर्वाद पाहिजे असेल तर त्याला सद्गुरूची कृपा होणं गरजेचं आहे. आणि सद्गुरूची कृपा होण्यासाठी आपलं अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे, अंतःकरण निर्मळ झालं पाहिजे, चित्त हे निर्मळ झालं पाहिजे. नाही निर्मळ चित्त तर बोध करील काय? जर चित्तच निर्मळ नसेल तर बोध काहीच करू शकत नाहीत. जसं तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी प्रमाण दिलं का जर एखाद्याला नपुसक पती मिळाला तर बाईल काय करावे? जर वसंत ऋतू मस आला पण आंब्याचं झाड त्याला फळच धरीत नाही तर वसंत ऋतूनं काय करावं? किंवा एखादीची स्त्रीच वांजोटी असली तर पतीनं काय करावं? तसं आत्मज्ञानासाठी हे अनुकूल वातावरण होणं गरजेचं आहे आणि ते आपल्या अंतःकरणातून होतं. अशा प्रकारे तुकाराम महाराजांचं जे अनुग्रह दिन आहे हा आमच्या याच्यानुसार खूपच असा पवित्र दिवस आहे आणि तो अगदी शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात ठेवण्यासारखा आहे. कारण तो झाल्याशिवाय आपल्याला सद्गती नाहीत, आपल्या आत्मोन्नती नाहीत, आता आत्मकल्याण नाहीत. अशा प्रकारे तुकाराम महाराजांनी ह्या पुढं जे सांगितलं का बाबाजीने म्हणजे आमच्या सद्गुरूने आम्हाला जे नाममंत्राचा प्रभाव होता तो त्यांच्या गुरुपासून ज्या मालिकेनं आला होता तो आम्हाला दिला. जे अनादिकालाचं तत्वज्ञान होतं ते जसं आहे तसं आमच्यापर्यंत पोहोचवलं म्हणून त्यांचे अनंत उपकार आहेत. मंत्र दिला रामकृष्ण माघ शुद्ध दशमी पाहून गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. तुकाराम महाराजांनी जेव्हा अनुग्रह घेतला तो माघ शुद्ध दशमी होती आणि योगायोग तो गुरुवार होता आणि अशा दिवशी त्यांनी तो अंगीकार केला आणि ते अंगीकार करून त्याप्रमाणे त्यांनी अखंड जीवनामध्ये त्यांनी साधना उतरवली आणि त्या साधनेच्या जोरावर त्यांच्याकडून असं महान कार्य झालं. असा मोठा सकल संत गाथा निर्माण झाला, 5000 अभंगाचा गाथा झाला आणि तो संपूर्ण जीवाच्या आत्मकल्याणासाठी आहे. आणि त्याचं जर तुम्ही आपण श्रवण केलं, त्याचं आपण मनन केलं, श्रवण मनन नितीध्यास आणि साक्षात्कार अशा ह्या परमार्थामधल्या ज्या पायऱ्या आहेत, ज्या आत्मकल्याणाच्या पायऱ्या आहेत तर त्यांना आपण जाऊ शकतो. त्याच्यासाठी संतावर आणि ग्रंथावर खूप श्रद्धा ठेवावी लागते. ग्रंथ वाचन केल्यानंतर ग्रंथाची कृपा होते, संतांचं मनन केल्यानंतर संतांची कृपा होते आणि त्याच्यामुळं आपल्याला सद्गुरूची भेट होती. सद्गुरूची भेट झाल्यानंतर ईश्वराचं अस्तित्व आपल्यामध्ये कळतं, आपल्याला ते जाणता येतं, त्याचा आपल्याला अनुभव येतो. मग अशा प्रकारे ह्या माघ शुद्ध दशमीचं खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. आमच्यासाठी तर खूपच अनन्यसाधारण महत्त्व आहे की जे आम्ही कधीच विसरू शकत नाहीत. सद्गुरू रायांनी माझ्यावर कृपा केली परंतु माझ्याकडून त्यांची म्हणावी तशी सेवा घडली नाहीत. मी दृष्टांतात असे पाहिले की नदीवर स्नानात जात असताना ते मला वाटेत भेटले आणि माझ्या मस्तकावर कृपेचा हात ठेवला. त्यांनी मला भोजनासाठी पावशर तूप मागितले परंतु अकस्मात घडलेल्या या गोष्टीमुळे मला त्याचा विसर पडला. सद्गुरूंच्या सेवेत काही अंतर पडले तरी त्यांना वाटेत थांबून माझ्यावर अनुग्रह करण्याचे मनात आणलेत. राघव चैतन्य, केशव चैतन्य अशी त्यांनी आपल्या गुरुपरंपरेची खूण सांगितली. सद्गुरूंनी स्वतःचेच नाव बाबाजी चैतन्य असं सांगून त्यांनी मला रामकृष्ण हरी असा मंत्र दिला. तुकाराम महाराज म्हणतात तो गुरुवार होता आणि माघ शुद्ध दशमी ही तिथी होती. या पवित्र दिवशी सद्गुरूंनी माझा स्वीकार केला.
असं तुकाराम महाराजांनी एक नम्र निवेदन या अभंगातून केलेलं आहे आणि ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. याच पद्धतीचं माऊलीमध्ये बी माऊलीनं पण ज्ञानेश्वरीमध्ये असंच वर्णन केलं. मदहृदय सद्गुरू जेणे तारिला हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादूर विवेकावरी जैसे डोळ्या अंजन भेटे मग दृष्टी स्फाटा फुटे मग वास पाहिजे तेथे प्रगटे महानिधी तैसा मी अनुग्रहित संतांचा निरुपती आणि अलंकार तू भलत्या परी. म्हणजे मला या संतांनी नटवलेले आहेत, मला या संतांनी माझ्यावर बोध केलेलं आहे, मला त्यांनी माझ्यावर अनुग्रह केला आणि त्यांच्याच कृपेचं मी पोषणं आहे. अशा प्रकारे माऊलींनी तसेच एक प्रांजळ भूमिका मांडली ज्ञानेश्वरीमध्ये. म्हणजे संतांची कृपा होणं हे सद्गुरूची कृपा होणं हे सर्वात दुर्मिळ गोष्ट आहे आणि ही गोष्ट साध्य जर झाली तर ईश्वर हा तुमच्यामध्ये सतत वास करतो. त्याचा अनुभव आपल्याला आत्मारामाच्या रूपाने येतो. अशा प्रकारे साधू संतांचा जर संप्रदाय आणि संतांची शिकवण जर बघितली तर ही ह्या दिशेनं जाऊन आपल्याला आत्मकल्याण आपलं ह्याच जन्मामध्ये होतं. ह्या माघ शुद्ध दशमीच्या निमित्तानं आपण हे थोडंसं निरूपण करण्याचा प्रयत्न केला. आपण ते श्रवण करावं, चॅनलचा सबस्क्राईब करावं, आवडल्यास लाईक करावं अशी आपल्या सर्वांना विनंती आहे. आणि आजची सेवा आपण इथंच थांबतो. जय हरी जय हरी.